नमस्कार, मोऱ्यास रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत। आज आपण बघणार आहोत साबुदाण्याचे खरावडे कसे करायचे। त्यासाठी मी ते 2 वाटी साबुदाणे। आता आपल्याला हे साबुदाणे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। साबुदाणे धुवून झाले की आता आपल्याला याच्यामध्ये साबुदाणा बुडेल इतके पाणी टाकून घ्यायचे आहे। आणि आता आपल्याला हे साबुदाणे 5 ते 6 तास असे झाकून ठेवून भिजवून घ्यायचे आहेत। पाच ते 6 तास भिजून झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये गरम करून 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचे आहे। गरम केलेले 1 ग्लास पाणी टाकल्यामुळे आपले खरावडे एकदम खुसखुशीत होतात। गरम पाणी टाकून झाल्यानंतर आपल्याला हे असे झाकून ठेवून रात्रभर भिजवत ठेवायचे आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी हे बघा मस्त असे आपले साबुदाणे भिजलेले आहेत। आपल्याला या साबुदाण्यामधला एक भाग काढून घ्यायचा आहे आणि तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आणि आता त्यानंतर याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत। आणि आता आपल्याला हा साबुदाणा चांगला बारीक वाटून घ्यायचा आहे। पाणी टाकायचे नाही। पाणी न टाकताच आपल्याला हे मिश्रण वाटून घ्यायचे आहे। हे बघा अशा प्रकारे मी हे मिश्रण वाटून घेतलेले आहे। आता आपण भिजवलेला जो बाकीचा साबुदाणा आहे तो एका भांड्यामध्ये काढून घेऊया। त्यानंतर आपण जे साबुदाणा आणि मिरची जे वाटून घेतले होते ते आता आपण या साबुदाण्यामध्ये टाकून घेऊया। आता आपल्याला याच्यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे। मीठ टाकून झाल्यानंतर आपल्याला आता हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। हे बघा आपले साबुदाण्याचे खरावडे घालण्यासाठी पीठ तयार झालेले आहे। आता आपण त्याचे खरावडे घालून घेऊया। मी ते प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे आणि त्याच्यावर आता आपल्याला सगळे खरावडे घालून घ्यायचे आहेत। साबुदाण्याचे सगळे खरावडे घालून झालेले आहेत। आता आपल्याला हे 2 दिवस चांगले उन्हात वाळवून घ्यायचे आहेत। 2 दिवस कडक उन्हात वाळल्यानंतर हे बघा आपले साबुदाण्याचे खरावडे तयार झालेले आहेत। आता आपण ते तळून बघूया। मी कढईमध्ये थोडेसे तेल गरम केलेले आहे आणि त्याच्यामध्ये आता खरावडे टाकून घेऊया। हे खरावडे तेलात टाकले की एकदम असे फुलतात आणि खायलाही खूप छान आणि कुरकुरीत आणि खुसखुशीत असे लागतात। तुम्ही साबुदाण्याचे उपवासाचे खरावडे असे एकदा घरी नक्की करून बघा। कधी जर आपल्याला खिचडी खायचा कंटाळा आला तर असे साबुदाण्याचे खरावडे घ्यायचे आणि ते तेलामध्ये तळायचे आणि त्याच्यामध्ये तळून घेतलेली मिरची, शेंगदाणे आणि चवीपुरते मीठ टाकून चांगले मिक्स करून असा चिवडा तयार करायचा। याचा चिवडाही खूप छान लागतो। तुम्ही एकदा नक्की असे साबुदाण्याचे खरावडे तयार करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।